नमस्कार मित्रांनो, महाट्रान्सफर येई 2024चे फॉर्म आता चालू झाले आहे. तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक्स भेटून जाईल किंवा पिन कमेंटमध्ये लिंक्स भेटून जाईल. अधिक माहितीसाठी तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवर जॉईन करू शकता. आता मेजर चेंजेस काय झाले आहे या ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये, तर जे 7/2023ची आता जे रिक्रुटमेंट होते ओरिजिनल, ते आता कन्वर्ट होऊन झालेली आहे 6/2024. तर आता जेव्हा तुम्ही नवीन फॉर्म भराल तर तिथे लिहून आलं पाहिजे 6/2024 रिक्रुटमेंट. म्हणजेच ॲडव्हर्टाइजमेंट अप्लाइड फॉर जेव्हा येणार तिथे तुम्हाला 6/2024 पाहिजे. दुसरा चेंज असा आहे या ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये की पहिले कास्ट व्हॅलिडिटी असं म्हणत होते की आहे की नाही, आहे असेल तर यस लिहा, नाही असेल तर नो लिहा. पण आता त्याचा जो नंबर आहे, ॲप्लिकेशन नंबर किंवा सर्टिफिकेट नंबर तुम्हाला द्यायचा आहे, सोबत त्याची जो कास्ट व्हॅलिडिटी इश्यू झाला आहे तो डेट पण तुम्हाला तिथे द्यायचा आहे. तर आणखी एक असा चेंज आहे की जो तुम्ही 23चा फॉर्म भरला होता त्याचा रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला टाकायचा आहे आणि ते पण टाकायचं आहे की तुम्ही भरला होता की नाही भरला होता आणि त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर. तर तीनच आहे चेंजेस. ॲडव्हर्टाइजमेंट नंबर जो आहे तो चेंज झालेला आहे. सेकंड आहे की कास्ट व्हॅलिडिटीचा आपल्याला नंबर टाकायचा आहे, डेट टाकायची आहे, इश्यू डेट. आणि त्याच्यानंतर थर्ड जो आहे की आपला जो जुना फॉर्म वगैरे आहे त्याचं रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे, त्याचे डिटेल्स टाकायचे आहे. बाकी ॲज इट इज फॉर्म आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, जो जुना फॉर्म आहे त्याच्यामधल्याच मॅक्झिमम डिटेल्स कॉपी करून घ्यायचे आहे. म्हणजे तो फॉर्म ओपन करून ठेवा इकडे आणि दुसरा इकडे फॉर्म भरणं चालू करून द्या आणि मग तुम्ही डायरेक्टली व्हेरीफाय करू शकता. जास्त टाईम तुमचा वेस्ट होणार नाही यामध्ये. आणि जुने जे तुमचे फोटो वगैरे होते ते तुम्ही यूज करू शकता. एवढं काही हार्ड अँड फास्ट रूल नाही राहत की नवीनच पाहिजे आणि अपडेटेड पाहिजे. तर तुम्ही तेच डॉक्युमेंट्स येथे अपलोड करू शकता. नवीन करायचे असेल तर नवीन करू शकता, पण जास्त टाईम तुमचा जाणार नाही. जुना जो पण डेटा तुम्ही भरलेला आहे जसे मार्क्स वगैरे ते ॲज इट इज इकडे येणार आहे. नवीन जे स्टुडंट असाल त्यांनी जे डिस्क्रिप्शन आणि पिन कमेंटमध्ये लिंक असेल तिथून तुम्ही जाऊ शकता. तर तुम्हाला जे पोस्ट आहे, पोस्ट अप्लाइड फॉर असिस्टंट इंजिनियर ट्रान्समिशन किंवा मग ज्या पण पोस्टसाठी तुम्ही अप्लाय करत असाल ते पोस्ट बरोबर एक वेळेस पाहून घे जा. बाकी तर फॉर्म तुम्ही भरू शकता आणि जेव्हा सबमिट करता त्याच्या पहिले एक वेळेस व्हेरीफाय करून घे जा. जर तुम्ही 23मध्ये जर भरला असेल त्याच्यावरूनच तुम्ही व्हेरीफाय करू शकता. नवीन जर असेल तर थोडा एक वेळेस स्कॅन करून घे जा त्याला शेवटी सबमिट करायच्या अगोदर. आणि तुम्हाला जर प्रिपरेशनमध्ये थोडी बूस्ट हवी असेल तर तुम्ही आपला ऑल इन वन मेंटरशिप प्रोग्राम जॉईन करू शकता. वेगवेगळे प्लॅन्स आहेत स्टार्टिंग फ्रॉम 99. तर तुम्ही चॅनल मेंबरशिप मेंटरशिप प्रोग्राममध्ये जॉईन करू शकता. सगळ्याची डिटेल्स पण तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर भेटून जाईल. जर तुम्हाला प्रिपरेशनमध्ये थोडा डाऊट येत असेल किंवा मग तुम्ही थोडे लॅक करत असाल तर नक्कीच मेंटरशिप प्रोग्राम जॉईन करा. त्याची पण डिटेल तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स पिन कमेंटमध्ये भेटून जाईल. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.